नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका खूपच नाट्यमय घटनेवर सविस्तर चर्चा करणार आहोत. विचार करा, ज्या माणसाने भारताच्या संविधानाची म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याची निर्मिती केली, तोच माणूस संसदेत पोहोचल्यावर लगेचच सरकारचा सर्वात मोठा आणि परखड टीकाकार कसा बनला. खरंय. आपण आज श्री चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांच्या चरित्र ग्रंथांच्या 11व्या खंडातल्या पहिल्या प्रकरणाचा धांडोळा घेणार आहोत. बरोबर. हा काळ आहे 1952 ते 1954चा. बाबासाहेब नुकतेच राज्यसभेवर निवडून आले होते आणि त्यांनी आपल्या पहिल्याच काही भाषणांमधून सत्तेला आरसा दाखवायला सुरुवात केली होती. अगदी. आणि या चर्चेतून आपल्याला केवळ ते काय म्हणाले हेच समजणार नाहीत, तर त्यांनी एका नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाच्या संसदेला एक जबाबदार विरोधी पक्ष कसा असावा याचं जणू प्रात्यक्षिकच दिलं. हो ना. त्यांनी एकामागोमाग एक मुद्दे उचलले आणि प्रत्येक मुद्दा पुढच्या मुद्द्याची पायाभरणी करत होता. चला तर मग हा रोमांचक प्रवास सुरू करूया. चला. तर सुरुवात झाली एका अशा विषयाने जो वरवर पाहता खूप तांत्रिक आणि कदाचित कंटाळवाणा वाटू शकतो. हो. 10 मे 1952 रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर होणाऱ्या चर्चेच्या नियमांवरून वाद सुरू झाला. आता राष्ट्रपतींचं अभिभाषण म्हणजे काय, तर वर्षाच्या सुरुवातीला सरकार आपल्या ध्येय धोरणांचा एक आराखडा सादर करतं आणि त्यावर चर्चा करणं हा विरोधी पक्षाचा हक्क असतो. पण इथे एक अडचण आली होती, बरोबर? हो. राज्यसभेच्या सभापतींनी अशी सूचना केली की राष्ट्रपतींच्या भाषणात ज्या विषयांचा उल्लेख आहे केवळ त्याच विषयांवर दुरुस्ती सूचना मांडता येतील. म्हणजे सरकारने जे विषय निवडले आहेत त्याच चौकटीत राहून विरोधी पक्षाला बोलावं लागेल. अगदी. आणि इथेच बाबासाहेबांनी हस्तक्षेप केला. त्यांनी मांडलेला युक्तिवाद अक्षरशः ब्रिलियंट होता. हो. म्हणजे ही केवळ एक तांत्रिक चर्चा नव्हती. वर्षाच्या सुरुवातीला सरकारवर हल्ला करण्याची, त्यांच्या धोरणांमधल्या त्रुटी दाखवण्याची ही विरोधकांची सर्वात मोठी संधी होती. आणि बाबासाहेब ती संधीच मर्यादित होऊ देत नव्हते. अगदी बरोबर. त्यांनी या संपूर्ण तर्कालाच उलटं फिरवलं. ते म्हणाले, अभिभाषणावरील चर्चेचा मुख्य हेतूच हा आहे की सरकारने कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा होता ज्या त्यांनी केल्या नाहीत हे विरोधी पक्षाने सरकारला सांगावं. वा. त्यांचा मुद्दा होता की ज्या विषयाचा उल्लेख अभिभाषणात नाही तोच विषय तर विरोधी पक्षासाठी सर्वात महत्वाचा आणि तातडीचा असतो. हो ना. सरकार जे विसरलंय त्याची आठवण करून देणंच तर आमचं काम आहे. बरोबर. कमाल आहे. म्हणजे त्यांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेचीच एक प्रकारे नव्याने व्याख्या केली. ते असं म्हणत होते की आमचं काम फक्त सरकारच्या अजेंड्यावर प्रतिक्रिया देणं नाही, तर सरकारचा अजेंडा काय असायला हवा हे सांगणं आहे. नक्कीच. या एका युक्तिवादाने त्यांनी विरोधी पक्षासाठी एक मोठी वैचारिक जागा निर्माण केली. हो. यातून लोकशाहीच्या कामकाजाबद्दलची त्यांची सखोल समज दिसते. संसद हे केवळ सरकारच्या धोरणांवर शिक्कामोर्तब करण्याचा रबर स्टॅम्प नाही, तर ते धोरणं घडवण्याचं, त्यांना आव्हान देण्याचं एक जिवंत व्यासपीठ आहे. हे त्यांनी पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं. त्यांनी संसदीय कामकाजाचा पायाच मजबूत केला. आणि हा पाया मजबूत केल्यावर त्यांनी तो वापरायला अजिबात वेळ लावला नाही. त्यांनी विरोधी पक्षाचा हा हक्क केवळ तात्विक चर्चेसाठी मिळवला नव्हता, तर तो लगेचच एका अत्यंत गंभीर आणि मानवी प्रश्नावर वापरला. तो प्रश्न होता दुष्काळाचा. हो. 21 मे 1952. राष्ट्रपतींच्या भाषणात दुष्काळ आणि दुष्काळी भागांबद्दल फारसा उल्लेख नव्हता. बाबासाहेबांनी हाच मुद्दा उचलला. आणि या विषयाशी त्यांचं एक भावनिक नातं होतं. अगदी. त्यांनी सभागृहात सांगितलं की माझं बालपण दुष्काळी प्रदेशात गेलं आहे. मी तिथल्या लोकांचे हाल, पाण्याविना होणारी त्यांची तडफड स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा केवळ एक राजकीय मुद्दा नव्हता, तर तो जगण्या मरण्याचा प्रश्न होता. त्यांनी सरकारच्या धोरणावर थेट टीका केली. ते म्हणाले की सरकार जनतेचं दुःख कमी करण्यासाठी पुरेसं काम करत नाहीये. पण इथे एक नाट्यमय घटना घडली. कोणती? या इतक्या महत्वाच्या विषयावर बोलायला त्यांना अध्यक्षांनी फक्त 2 मिनिटं जास्त दिली. फक्त 2 मिनिटं? हो. आणि त्या क्षणी बाबासाहेबांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि त्या विषयाच्या गांभीर्याची साक्ष देतो. काय म्हणाले ते? ते म्हणाले, हा विषय इतका मोठा आहे की 2 मिनिटात त्यावर बोलणं म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखं आहे. आणि असं म्हणून त्यांनी बोलायलाच नकार दिला. थांबा, इथे थोडं थांबूया. या कृतीचा सिम्बॉलिझम म्हणजे तो खूप मोठा आहे. बरोबर. ते असं म्हणत होते की या विषयाला केवळ 2 मिनिटं देणं हे न बोलण्यापेक्षा जास्त अपमानास्पद आहे. हो.
त्यांनी आपल्या शांततेतून, आपल्या न बोलण्यातून सरकारचा आणि व्यवस्थेचा जेवढा मोठा निषेध केला, तेवढा कदाचित ते बोलूनही करू शकले नसते. अगदी खरंय. आणि ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी अनुदानाच्या म्हणजे फूड सबसिडीच्या धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अच्छा. आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की तो काळ स्वातंत्र्यानंतरचा होता. फाळणीमुळे अन्नधान्याचा मोठा तुटवडा होता. हो. अशा परिस्थितीत सरकार गरिबांना स्वस्त दरात धान्य पुरवत असे. यालाच फूड सबसिडी म्हणत. आणि या सबसिडीमध्ये सरकार काहीतरी बदल करत होतं. हो. आधीच्या अर्थसंकल्पात यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद होती. ओके. पण आता सरकार त्यापासून मागे हटत होतं. बाबासाहेबांनी थेट प्रश्न विचारला, तुम्ही हे अनुदान का कमी करत आहात? लोकांचा तोंडाचा घास का काढून घेत आहात? म्हणजे त्यांनी सरकारच्या धोरणाच्या मुळावरच घाव घातला. बरोबर. म्हणजे आता मला तो क्रम दिसतोय. आधी त्यांनी बोलण्याचा हक्क प्रस्थापित केला, मग त्या हक्काचा वापर करून दुष्काळासारखा दुर्लक्षित पण महत्वाचा मुद्दा समोर आणला. आणि आता ते त्या समस्येच्या आर्थिक पैलूकडे वळत होते. अगदी. यामुळेच त्यांच्या 27 मे 1952च्या अर्थसंकल्पावरील भाषणाला एक मोठी पार्श्वभूमी तयार झाली होती. बरोबर. ते भाषण म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ नव्हता, तर ते एका पर्यायी आर्थिक धोरणाचं विवेचन होतं. हो. त्यांनी सुरुवात सरकारच्या गाजलेल्या अधिक धान्य पिकवा मोहिमेच्या विश्लेषणाने केली. अच्छा. सरकार या मोहिमेवर कोट्यावधी रुपये खर्च करत होतं, पण बाबासाहेबांच्या मते ती अयशस्वी ठरली होती. अयशस्वी? पण का? त्यामागचं त्यांचं विश्लेषण काय होतं? त्यांचं विश्लेषण खूप व्यावहारिक आणि शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणारा होता. म्हणजे? ते म्हणाले की शेतकऱ्यांची नैसर्गिक प्रवृत्ती गरजेचं धान्य पिकवण्यापेक्षा जास्त आर्थिक फायदा देणारी पिकं म्हणजे ऊस, कापूस, तंबाखू यांसारखे कॅश क्रॉप्स घेण्याकडे आहे. हो, हे तर खरंय. त्यामुळे सरकारी मदत आणि पैसा अशा पिकांकडे वळला जिथे देशाची अन्नधान्याची गरज भागत नव्हती. हां, वैयक्तिक फायदा आणि राष्ट्रीय गरज यांच्यातला संघर्ष होता. पण ते फक्त समस्या सांगून थांबले नाहीत, नाही का? त्यांनी त्यावर उपायही सुचवले असतीलच. हो, नक्कीच. त्यांनी 3 महत्वाचे उपाय सुचवले. कोणते? 1. सरकारने अन्नधान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यांवर काही कायदेशीर बंधनं किंवा दंडक तयार करावेत. ओके. 2. धान्याच्या किमतींवर सरकारने नियंत्रण ठेवावं, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल. आणि 3. अन्न अनुदान फक्त शहरी भागांपुरतं मर्यादित न ठेवता ते ग्रामीण भागातल्या गरिबांनाही मिळावं. पण या सगळ्या चर्चेचा रोख एका अत्यंत स्फोटक मुद्द्याकडे जात होता. कोणता मुद्दा? हा सगळा खर्च करायला पैसा कुठून येणार? आणि इथेच बाबासाहेबांनी त्या मुद्द्याला हात घातला, ज्यावर बोलायला त्या काळात कुणी धजावत नसेल. लष्करी खर्चाचा मुद्दा. अगदी. त्यावेळच्या अर्थसंकल्पात लष्करावर जवळपास 197 कोटी रुपये खर्च केले जात होते. ही एक प्रचंड मोठी रक्कम होती. बापरे. बाबासाहेबांनी या खर्चावर थेट आणि जोरदार हल्ला चढवला. त्यांनी सभागृहात एक असा प्रश्न विचारला जो आजही अनेकांना अस्वस्थ करेल. काय होता तो प्रश्न? ते म्हणाले, आपल्याला सांगितलं जातं की जगात आपला कोणी शत्रू नाही. मग एवढं मोठं सैन्य आपण कशासाठी आणि कोणासाठी ठेवलं आहे? थांबा. हा प्रश्न 1952 साली विचारला गेलाय. हो. देश नुकताच स्वतंत्र झालाय, फाळणीच्या जखमा ताज्या आहेत, काश्मीरचा प्रश्न धुमसतोय. अशा वेळी सैन्यावर, लष्करी खर्चावर प्रश्न उचलणं हे एक प्रकारे देशविरोधी मानलं गेलं नसेल का? नक्कीच गेलं असेल. हे राजकीयदृष्ट्या खूप धाडसाचं पाऊल होतं. प्रचंड धाडसाचं. आणि म्हणूनच त्यांच्या या भूमिकेला तीव्र विरोध झाला. पण त्यांचा युक्तिवाद काय होता? त्यांचा युक्तिवाद हा केवळ भावनिक नव्हता, तर तो त्यावेळच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या वास्तवावर आणि तर्कावर आधारित होता. अच्छा. ते म्हणाले, आपला एकमेव संभाव्य शत्रू पाकिस्तान असू शकतो, तोही काश्मीरमुळे. पण मग काश्मीरचा धोका असताना सैन्य खर्च कमी करा असं ते कसं म्हणू शकत होते? इथेच त्यांच्या अभ्यासाची आणि दूरदृष्टीची कमाल दिसते. ते म्हणाले, काश्मीरचा प्रश्न आता आपल्या 2 देशांपुरता राहिलेला नाही, तो संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणजे युनेनोच्या अखत्यारीत आहे आणि तिथे युद्धविराम लागू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करून पाकिस्तान भारतावर किंवा काश्मीरवर आक्रमण करण्याइतका मूर्ख नाही. त्यांचा मुद्दा होता की सध्या तरी आपल्याला लष्करी नव्हे तर राजनैतिक संरक्षणाची जास्त गरज आहे. वा. म्हणजे ते राष्ट्रीय सुरक्षेच्या भावनेला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा वास्तवाचा आरसा दाखवत होते. बरोबर. त्यांनी एक धाडसी सूचना केली की सैन्यावरील खर्च कमी करून ती रक्कम समाज कल्याणाच्या कामांसाठी वापरावी. जसं की शिक्षण, आरोग्य आणि अन्न सुरक्षा. हो.
आणि यासाठी त्यांनी ग्रेट ब्रिटनचं उदाहरणही दिलं की कसं दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनीही आपला संरक्षण खर्च कमी केला होता. साहजिकच त्यांच्या या भूमिकेवर सभागृहात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असतील. हो, अनेक सभासद त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडले. काश्मीर आणि संरक्षण खर्चाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर चहूबाजूनी टीका झाली. अच्छा. एका सभासदाने तर उपरोधाने असंही म्हटलं की डॉक्टर आंबेडकर काही भारतीय लष्कराचे सरसेनापती नाहीत. अरे रे. यावरून त्यांच्या मताला किती तीव्र विरोध झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो. मग त्यांच्यावर जी टीका झाली त्याचं स्वरूप काय होतं? म्हणजे लोकांनी त्यांच्या तर्काला तर्काने उत्तर दिलं की केवळ भावनिक राष्ट्रवादाचा आधार घेतला? स्रोतांनुसार बहुतेक टीका ही भावनिक आणि राष्ट्रवादी स्वरूपाची होती. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यावर प्रश्न विचारणं योग्य नाही असा सूर होता. म्हणजे त्यांच्या भूराजकीय विश्लेषणाला गांभीर्याने घेतलं गेलं नाही? फारसं नाही. यातून हेच दिसतं की एका नव्याने स्वतंत्र झालेल्या आणि असुरक्षित वाटणाऱ्या देशासाठी सैन्य हे एक भावनिक कवच होतं. आणि त्या कवचाला कुणीही हात लावलेला त्यांना सहन होत नव्हतं. अगदी. म्हणजे एका अर्थाने बाबासाहेब त्यावेळच्या राजकीय विचारांपेक्षा खूप पुढे जाऊन बोलत होते. हो. ते देशाचे प्राधान्यक्रम काय असावेत यावरच एक मूलभूत प्रश्न विचारत होते. देशाची खरी सुरक्षा सीमेवरच्या बंदुकांमधून येते की देशातल्या नागरिकांच्या भरलेल्या पोटातून? हां, तो गन्स वर्सेस बटरचा सनातन वाद होता, जो ते भारताच्या पहिल्या वहिल्या संसदेत मांडत होते. बरोबर. अगदी. आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की बाबासाहेब कितीही संवेदनशील विषयावर आपली अभ्यासपूर्ण आणि परखड भूमिका मांडायला मागेपुढे पाहत नसत. मग त्याला कितीही विरोध झाला तरी चालेल. आणि ते केवळ टीका करणारे नेते नव्हते तर प्रत्येक टीकेला त्यांच्याकडे एक पर्यायी धोरण तयार होतं. तर या संपूर्ण पहिल्या प्रकरणातील भाषणांमधून आपल्याला बाबासाहेबांची एक रणनीती दिसते. एक साखळी दिसते. हो. आधी संसदीय नियम वापरून बोलण्याचं स्वातंत्र्य मिळवायचं, मग त्या स्वातंत्र्याचा वापर करून दुष्काळासारख्या लोकांच्या मूळ प्रश्नाला वाचा फोडायची. आणि मग त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लष्करी खर्चासारख्या पवित्र मानल्या गेलेल्या गायीला हात घालून एक धाडसी आर्थिक पर्याय सुचवायचा. बरोबर. त्यांनी मांडलेले मुद्दे, मग ते संसदीय कामकाजाचे नियम असोत, दुष्काळावरील धोरण असो किंवा लष्करी खर्च, हे दाखवून देतात की त्यांचा अभ्यास किती सखोल होता आणि त्यांची दृष्टी किती व्यापक होती. ते केवळ एक घटनाकार नव्हते, तर ते एक अत्यंत प्रभावी आणि सजग संसदपटूही होते. नक्कीच. त्यांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेला एक नवी उंची आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. आजच्या स्रोतांमधला हा सगळा तपशील पाहिल्यावर, विशेषतः संरक्षण खर्चावरील त्यांच्या भूमिकेवर झालेली कठोर टीका पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतो. कोणता? एक नव्याने स्वतंत्र झालेला गरीब देश आपले प्राधान्यक्रम कसे ठरवतो? लोकांच्या मूलभूत गरजा जसं की अन्न, पाणी, शिक्षण आणि दुसरीकडे बाह्य सुरक्षेची भीती यात संतुलन कसं साधलं जातं? आणि हा प्रश्न आजही तितकाच किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाचा आहे, नाही का? हो. देशाचा पैसा कुठे खर्च व्हावा यावर होणारी चर्चाच हीच तर खऱ्या अर्थाने लोकशाहीची कसोटी असते. बाबासाहेबांनी 1952 मध्ये जी चर्चा सुरू केली ती आजही प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी प्रासंगिक ठरते. नक्कीच. या विचारासोबतच आपण आज इथे थांबूया. बाबासाहेबांच्या राज्यसभेतील भाषणांचा हा प्रवास खरंच खूप काही शिकवणार आहे. खरंय. आपण पुढच्या भागात याच ग्रंथातील दुसऱ्या प्रकरणावर चर्चा करू आणि त्यांचा हा प्रवास पुढे कसा गेला ते पाहू.